चला चला पटकन चला 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 चला. हॅलो हाय गुड मॉर्निंग. तर चला बघा आज काय आहे, आज मी चाललेली माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेराला. आणि आनंदी झाल्यापासून मी गेलेच नव्हते, तर आज कंप्लीट 10 महिने झाले. तर 10 महिन्याच्या नंतर मी चाललेली आहे आष्ट्याला. तर चला चला तर आता निघालोत गावाला दीपाली आणि मी. तर काय झालं, दीपाली 10 महिने झालं जवळपास आनंदी जन्मली तेव्हापासून काय माहेरी मुक्कामी गेलीच नाही. तर चाललोच आता. तर वारं सुटलंय, किती 10 वाजलेत का, 10 साडे 10 वाजले असतात आणि निघलो ते आता भरपूर दिवस झाले. तर आता चला तिला इथं सोडून 1-2 दिवस, किती दिवस राहते काय की आता दीपाली. दीपालीचं गाव म्हणजे माहेरचं गाव आहे आपल्या गावापासून 22 किलोमीटर. आणि अजून रानात जेवारी असेच येतात अजून, आहे का नाही. कंस कडबा काय चाललंय, काय करती, काय करती. हा लय गहू खेळू वाटतोय काय गहू. अगं बाया 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 बाया, सगळा राडा केला कडे आता, सगळा राडा केला, सगळा राडा केला विराज, सगळा राडा केलाय राडा. तर बघा सध्याला आनंदीचं काय चाललंय. आनंदीने सगळा गहू सांडीलाय. आई आय तसं नकोय. आता मम्मी लय हानी तुला, लय मम्मी हानी, लय मम्मी हाणणार आहे तुला आता. आता तुझ्या मम्मीला बोलली ती काय येईना. चल ना दीपा, चल चल. सगळ्या सगळ्या घरात सांडली सगळ्या. दुपारची 1 वाजली. 1 वाजता मस्तपैकी कुल्फी खातोय मी आणि विराज, आणि सगळेच खातात ना, पण ते सगळे आहेत बाहेर आणि मी बसलोय घरात. मस्त आहे. लापशी अजून काय, बर चालतंय, काय नाही मग बस. चला तर आता घरी चाललोय. दीपालीला सोडलंय दीपालीच्या घरी आणि म्हणजे माहेरी. तर दीपाली राहिली आज मुक्कामीला, रात्री म्हणली संध्याकाळी, उद्याच्याला येईल म्हणली. तर बघू उद्या 4-5 वाजेपर्यंत येते म्हणली, किंवा 4 वाजेपर्यंत येते म्हणजे दुकान उघडायला पुन्हा वापस. तर आजच निघाली होती माघारी, पण म्हणलं नाही राह एखाद दिवस बरं असतं राहिलेलं. कारण जवळपास आता 10 महिने किंवा अजून आता वर्षभर झाल्यासारखं आहे की बुवा ती मुक्कामी राहिली नव्हती. तर मला आता म्हणलं 1 वर्षात एखाद दिवस तरी मुक्कामी राहा, उद्या कोणतरी आणून सोडील. तर मी चाललो आहे घरी. आता मला बी जायचं घरी, कारण सकाळी आम्ही 10 वाजता आलो. तर मी आता चाललो आहे, आता वाजले 4 वाजता चाललो आहे गावाकडं. मी पण तिथंच थांबलो, दुपारी झोपलो. म्हणलं जाऊन आजचे दिवस आराम करू, कारण सारखं सारखं काही येणं होत नाही. तर मग थोडंसं बोललो, गप्पा छप्पा झाल्या, थोडा आराम बी केला. उन्हाचा फॅन लावून होतं, गार लागत होतं घरात, आणि मस्त मग झोपी गेलो. आराम करून आता गावाकडे चाललो आहे. आता चला, जसं त्यांच्या गावापासून आष्टी आहे 12 किलोमीटर, आणि तिथून पुढं आष्टी तालुक्यापासून पुढं आपलं पुन्हा 10 किलोमीटर म्हणजे 22 किलोमीटर अंतर आहे. तर चला आष्टीत जायचं, अजून थोडीशी दुकानाची खरेदी करायची, थोडीशी मटेरियल घ्यायचं इमर्जन्सी, आणि गावाकडे जाऊन किराणा दुकान उघडायचं. तर चला असं चाललं आहे. तर बघू आता तिथं गेल्या दुकानात आपला प्रवास. तर आत्ता रोडनी चाललो आहे असं, तर प्रवास चालूच आहे आपला रोडनी. तर थोडक्यात आपली माहिती देत राहा आणि आजचा व्हिडिओ कंप्लीट करावा.
हळूहळू हळूहळू आता घरी चाललोय. तर आता ऊन उतरलंय 4 वाजल्यात म्हणजे थोडं ऊन कमी लागतंय. नाहीतर काय होतं माहिती का, एवढं ऊन लागतं ना उन्हाळ्यात, तर दुपारी लय ऊन लागत होतं. आता कमी झालंय आणि पटकन आता आष्टी तालुक्यात म्हणजे आष्टीला जायचं आणि तिथून थोडीशी खरेदी करून पटकन गावाकडे जावं लागेल. कारण दुकान उघडायचं म्हणल्यावर दिपाली नसल्यावर, आणि खरं कारण दिपाली 10 महिने वर्ष बरं झालं येण्याचं म्हणजे लहान आपले मुलं आणि दुकान ह्याच्यामुळेच जास्त करून येत नाही. जास्त काय लय लांब नाही, 22 किलोमीटरचं आहे. आणि तसं तर रोजच आम्ही आष्टीला चक्कर होत असते. आष्टीपासून पुढं 12 किलोमीटर आहे, पण तरी पण काय जास्त येणं होत नाही. चला तर आता सध्याला आमच्या शेळ्या पण आल्यात चरून, त्या पण बांधायच्यात. चला संध्याकाळी आता घरी पण आलतो. घरी आल्यास सर आता शेळ्या आल्या, शेळ्या बांधून घ्यावं लागतात. चला बघायच्या कुठं गेला. थर 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 होय होय. आत्ताशी लाईट आली, लय गरमत होतं. लाईट नव्हती तर गरमत होतं. तर त्याच्यात गुरु मी बाटली घेतली होती, थोडं पेल दोन थोडी राहिली होती मँगो बाटली. 10 रुपयाची बाटली, पण एवढी छान आहे प्यायला, लय भारी आहे, गार होती एकदम मस्त लागती. तर आता लाईट बी आली, फॅन बी चालू झाला, मला लय गरमल्यावर मी बाटली घेतली होती. चला शेळ्या आत्ता बांधल्यात. आता घास त्यांना थोडासा खायला टाकायचा, म्हणजे थोडासा घास त्यांना पुढं बांधून घेतो एकदा. चला बाहेर जातो एकदा. आणू घास बांधायला. बरं घास बांधून घेतो शेळ्या. बघता बघता अंधार पडायला लागला, सूर्य मावळायला गेलाय. बघता बघता आता शेळ्यांना घास पण बांधून घेतलाय. पण होतंय काय, कंटिन्यू काय हिडीव काढणं व्हाय ना, कारण काय होतंय कंटिन्यू दुकानाला गिरायक येतंय. तर काय होतं, शेळ्याला घास बांधूस तर 1-2 गिरायक आले, पुन्हा निम्म्याला बांधला, निम्म्याला आत्ता बांधला, पुन्हा दुकानात गेलो. आणि इकडं कल्याणी अभ्यास करतील. कल्याणी काय म्हणत होती, काय कल्याणी काय म्हणत होती. बरं मस्तपैकी गाय गोठ्यात बसली आणि अभ्यास करते. शेळ्या आल्या, त्या शेळ्या पण आज कल्याणींनी बांधल्या. आणि काय होतं, कल्याणी आनंदी, कल्याणी आनंदी नावात पण असा गोळ होतो कधी कधी बोलताना. मला कल्याणी आणि आनंदी दुईचं नाव संगच येतं कधी कधी. तर बसली मस्त अभ्यास करीत. इकडं थोडासा फोकस लावला आज, थोडा उजेड पडत नव्हता बाहेर म्हणून. चला तर इकडच्या साईडला सूर्य मावळायला गेला म्हणून अंधार पण पडायला लागलाय. आणि आल्यापासून काम चालूच आहे, थोडं काम करतोय, थोडंसं हिडीव पण दाखवतोय. तर आता जवळपास झाडाच्या पपाया संपल्याच, सगळ्या गच्च वाढल्या, त्या सगळ्या तुडी तुडी जाणं. शेवटी एक राहिली आहे तेवढी पिकलेली तोडली, अजून आहेत थोड्याशा, पण लय आल्या त्या कमी झाल्यात. आता एवढी घरात नेऊन ठेवतो, तर होईल नंतर खायला अजून 1 दिवसांनी चांगली पिकल. सगळी पिकली तशी, पण गोडवणी अजून पिकल 1 दिवस पिकू घातल्या. चला करडं पण मागे यायला लागलीत. आता नवीन करडं 3 करडं येतं, पण चांगली खेळायला लागलीत. आता काय करतो तर काय बघत लईच आगाव आहे, लईच बारकाली टाबरं. तर चला मस्त असं सुंदर असं वातावरण झालं आहे संध्याकाळच्या टायमाला. आणि एकदम सूर्य मावळला आहे, त्याच्यामुळं असं वातावरण मस्त झालं आहे. संध्याकाळचा स्वयंपाक पण चालू झाला आहे. सध्याला स्वयंपाकाची तयारी. आणि मी आहे दुकानात. आता ही सध्याला इथंच ठेवतो पपोई. आणि दुकानात गिरायक पण चालू असतंय, गिरायक सारखं येतं आहे, पण कंटिन्यू आपल्याला काय दाखवता येत नाही. हे सगळ्यांना जर दरवर्षी लागायचं म्हणल्यावर चांगलं नाही वाटत. तिथं फॅन लावला आहे, ती फॅनची हवा येते दुकानात सगळी, त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. नाही तर लाईट गेली ना एवढं दुकानात गरमतं की काय सांगायचंच नाही. आणि जसं आलो तसं काहीच नाही, दुकानच बघतोय. तर चला घेतो पटकन, अजून काही थोडंफार आवरून दुकान पूर्ण बघावं लागेल. दीपावली नाही म्हणजे आता संध्याकाळी बघावं लागेल, सकाळी बघावं लागेल. तर मग दुकानातून कुठं हालताच येत नाही, कारण काय दुकानाचं असं आहे, दुकानाला कंटिन्यू गिरायक येतं आणि सकाळी 6ला उघडावं लागतंय आणि संध्याकाळी जवळपास 9:30 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत चालू ठेवावं लागतं दुकान.